मी उमेश अडाव, राहणार अडगाव बुजुर्ग, तालुका तेल्लारा, भास्कर महाराज संस्थानचं अडगाव बुजुर्ग आहे. आणि प्रथम गुरूंना माझ्या गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मॅडम आम्हाला तरुण वयात तर इंग्लिशचे धडे देतच होते, परंतु या वयात त्यांची या तप सुमिरन सेवे माध्यमातून आरोग्याचे धडे देतात, त्याबद्दल मी इथे आलो. तर ही कल्पना अशी सुचली की माझे आणि माझ्या मिसेसचे असं उन्हाळ्याची सुट्टी होती आणि ती म्हणत होती मला कुठेतरी जायचं आहे. आणि पतंजली मी हरिद्वारलाच जाते. मी म्हटलं कोण तुझ्यासोबत, मला माझा कंडक्टरचा जॉब, मला सुट्टी नाही मिळत. तर त्याच्यानंतर मग एक नातेवाईक इथं इंगडे म्हणून त्यांनी सांगितलं की इथं शिबिर आहे म्हणजे शेगावला त्याच प्रकारचं. तर मग मी म्हटलं काढे मॅडम, अरे ह्या तर माझ्या टीचरच होत्या. तर आणि मग मला आश्चर्याचा धक्का बसला की बा एक प्राध्यापक व्यक्ती एकदमच असं शिबिर आणि वगैरे वगैरे कसं काय. तर ठीक आहे म्हटलं, तू इथं जा म्हटलं, शेगावला जा, जवळच आहे. आणि माझा मुलगा आणि ती आली इथं. तर ते जेवणाचं शिबिर होतं मॅडम. तर त्यांनी छान शिबिर केलं आणि अनुभव सांगितले मला येऊन की मॅडमचं म्हणजे मॅडमबद्दल की त्यांची कसं डोकं दुखायचं, त्यांनी किती त्रास व्हायचा, त्यांनी कशा प्रकारे हे केलं. आणि सरांचंही, माझ्या मुलाचा आणि काळे सरांची खूप गट्टी जमली होती, तर तो पण अनुभव सांगायचा. तर मला तर खूप आश्चर्याचा धक्का बसला की एकदमच एक वेगळं असं मॅमनं म्हणजे कार्य सुरू केलं की हे एकदम आश्चर्यचकित झालो मी की एक प्राध्यापिका व्यक्ती आणि एकदम डिव्होशनल आणि यांच्याबद्दल खूप सांगितलं त्यांनी. तर त्यामुळे आणि तदनंतर मॅडमचे मी नंबर सेव्ह केला, एक वेळ फोनही आला, पण मला सुट्टीच मिळत नव्हती आणि माझं म्हणजे भाग्यातच नव्हतं एवढे दिवस. पण तर मी ठरवलं आता, आणि मी विशेष ठरवलं की बा गुरु एवढे म्हणत आहे आपण जात नाही, तर यावेळेस मी खरोखर सुट्टी टाकली मनापासून आणि आलो. किंवा मॅम आपल्या बोलवत आहे आणि ते माझ्या मिसेसला पण म्हणत आता मी त्याला फोन करणार नाही, त्याच्या भाग्यात असेल तर येईल. तर आणि मी माझं भाग्य समजतो, म्हणजे लांबून आपण ऐकतो किंवा चला ठीक आहे, तिने मला इनिमा माझ्यासाठी आणलं होतं, मी घरी एक वेळ केलंय आणि तशी मला आवड आहे किंवा फिट राहायची आवड आहे. तर मी म्हणजे करत राहतो काही ना काही. मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, तरी पण मी सकाळी फिरणं वगैरे त्यावर कंट्रोल करतो. पण हे इथं एवढं योग्य मार्गदर्शन मिळालं त्याबद्दल, आहार आणि हे जेवणावर तर तसं नियंत्रण आहेच माझं आणि फिरणं वगैरे होतं, पण इथं उपवास. आणि बरं झालं मी म्हणजे मला भाग्य समजतो की उपास शिबिरलाच आलो. आणि मला नव्हतं वाटत, मी एक वेळचं जेवण करून ठीक आहे राहत होतो, संध्याकाळचं फळ वगैरे खाऊन. पण 2 दिवस काही न घेता, 3 दिवस समजा आतापर्यंत काही न घेता असं, तर मलाही आश्चर्य वाटत होतं की पण काही नियम असले, काही इथं असलो तर आपण करू शकतो. आणि हे कसं आहे, हे एक जीवनच आहे, हे अंगी बाळगलं म्हणजे सातत्य पाहिजे यामध्ये. आणि मॅमनं सातत्य करून एक आदर्श निर्माण केला आणि एक सामाजिक कार्याप्रमाणे मॅडम इथं करत आहे, तर खरंच भारावून जाण्यासारखं आहे. आणि सरांचं पण खूप मोठं योगदान आहे याबद्दल की ते, आणि डाऊन टू अर्थ काम आहे यांचं. म्हणजे असं वाटतं की एकदम एवढं समजा काही एवढं ऐश्वर्य, एवढं गाडी बंगला हे सर्व करू शकले असते, परंतु एक स्वतःला त्यांना समजा प्रॉब्लेम झाले, त्यांच्यातून ते शिकल्या, त्यांनी स्वतः आदर्श निर्माण केला आणि तो आपल्यासमोर मांडून त्या आदर्शवाद आपल्यासमोर आहेत म्हणून त्या, आणि जो आदर्श ठेवू शकतो माणूस त्याच्यापासून काहीतरी घेण्यासारखं आहे. आणि आपण तर जीवनभर विद्यार्थीच असतो. मॅडमची इच्छा म्हणजे सतत त्या शिबिरात जातो म्हणतात, आता त्यांची सर्व शिकण्याची इच्छाच आहे. मग आपणही शिकत राहिलो तर शेवटपर्यंत शिकत राहिलं आणि करत राहिलं. मनुष्य चुकते, एक दिवस चुकेल, परंतु दुसऱ्या दिवशी आपण करू शकतो ना व्यवस्थित, ते भान राहून. आणि खरंच इथं आल्याबद्दल खूप भाग्य वाटते. आणि 1998 नंतर मॅडमला काल मी प्रथम पाहिलं, तर त्यावेळेस तरी त्या समजा थोड्या हेल्दी होत्या, परंतु आता एकदम स्लिम फिट, फार छान. आणि एकदम त्यांची एनर्जी पाहून एकदम भारावून गेलो मी. आणि एवढं असून जमिनीवर आहे. हा, एवढं असून जमिनीवर आहे.